वावरामध्ये लावलेलं आहे आणि ते जे आहे आपण आपल्या कडबा कुट्टीमधून आम्ही बारीक करतो आणि बारीक करून त्यामध्ये कुटार मिक्स करतो। हे कुटार कायचं आहे तर ते सांगतो। ते कुटार मित्रांनो आपण नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या पुन्हा एक बार नवीन ब्लॉगमध्ये। तर मित्रांनो खूप दिवसांनी पुन्हा एक बार आपला व्हिडिओ जो आहे मित्रांनो ब्लॉग मोठा येत आहे। तर हे बघा सध्याच्या आपल्या फार्म आणि आपल्या फार्मवर मित्रांनो नवीन बोकड आलेला आहे। हे बघा ब्रीडिंगसाठी मित्रांनो नवीन जे काही बकऱ्या ते ब्रीडिंगसाठी हे बघा। आता याला चारा टाकायची सुद्धा वेळ झाली आहे मित्रांनो आणि बघा कशा सगळे आवाज करायला लागली। इथं चारा टाकायचा अजून झाडझुडाचे त्यामुळे जरा थांबलेलो आपण आणि आपल्या गव्हाणी सगळं साफ केलेलं आहे। हे बघा गव्हाणी तिन्ही आपल्या साफ आहे। पाण्याची सुद्धा आपण टाकी भरून ठेवलेली आहे मित्रांनो। टाकीले नळ लावलेला आहे बघा, पहिली कोण दाखवतो तर असं आपण केलेलं आहे। आणि हे बघा आपण बोकड तुम्हाला दाखवतो। हे बघा पुऱ्या काळ्या क्वालिटीचा मित्रांनो उस्मानाबादीचा आहे मित्रांनो हा बोकड। आणि बघा शिंग बघू शकता। आपल्या फार्मवर मित्रांनो क्रॉस करायसाठी याला घेऊन आलेलो आहोत। तर चला मित्रांनो तुम्हाला आपली गाय दाखवतो। तर आपल्या गाईचा काय हाल चालू आहे हे बघा। सध्याची खाण्यामध्ये आहे मित्रांनो ते व्यस्त। हे बघा आणि आता मित्रांनो तेवढी मारत नाही। बघा तिला हिरो टाकलेले आहेत। आपलं कडबा कुट्टी चालू होतं, कुटार मिक्स करायचं होतं त्यामुळे आपण सध्याचा हिरो टाकला आणि गाईला पाण्यासुद्धा व्यवस्था आपण केलेली आहे। हे बघा आपले पिल्ले बघा मित्रांनो छोटे छोटे कसे बसलेले आहे हे बघा। तर मित्रांनो आपल्या बकऱ्यांना आता चारा टाकायची वेळ झाली। हे बघा आता थोडं टाकलेलं आहे आपल्या बकऱ्यासाठी बघा गव्हाणीमध्ये। तर हे आहे मित्रांनो कड्याळ यामध्ये आणि कुटार हे दोन मिक्स करून आहे। आपलं जे दशरथ गवत आहे मित्रांनो ते कट करून झालेलं आहे। तर पुन्हा पिलसाठी तेल वाढणार त्याच्यामुळे यामध्ये दशरथ गवत आपण टाकलेलं नाही, ते संपलेलं आहे। आणि आता याच्यामध्ये कड्याळ आहे। इथे सुद्धा आपल्या जेवढ्या तिन्ही गव्हाणीमध्ये मित्रांनो टाकून घ्यायचं 1 2 3। आता सध्याचं एका गव्हाणी टाकलेलं आहे। थोडं थोडं सगळं करून आपण सगळ्या गव्हाणी टाकून घेऊ। आपला बोकडासुद्धा बकऱ्याच्या मागं आहे हे बघा। आणि हां अजून एक खास गोष्ट म्हणजे मित्रांनो जी आपली 8 पिल्ल्याची बॅच होती ती आपण विकलेली आहे, सेल केली। त्यासुद्धा व्हिडिओ मी आपल्या क्लिपवर देत आहे। आणि त्याच्यानंतर मित्रांनो ते या कप्प्यामध्ये राहायचे छोट्या, त्यांना आपण खुराक पाणी लावून वाढवलं। आता हे जे छोटे छोटे पिल्ले आहेत ते 18 15 आहे मित्रांनो। आणि जे छोटे छोटे पिल्ले आहे मित्रांनो ते या कप्प्यामध्ये टाकायचं। ते आपले 8 पिल्ले तर गेलेले आहे सध्याचे आता। तर हे बघा मित्रांनो हे आहे ते आपले 8 पिल्ले जे आपण विकलेले आहे। 8 पिल्ले सध्याच्या गाडीमध्ये टाकलेले आहे आणि अशा प्रकारे आपले जे 8 पिल्ले होते ते गेलेले आहे। तर कितीमध्ये गेले तुम्हाला सांगतो। तर 5,500च्या नगाने मित्रांनो गेले बघा। आपली ते मोठी गाडी गेलेली आहे। तर अशा प्रकारे आपली 8 पिल्ल्याची बाजार सध्याची गेलेली आहे। अशा प्रकारे आपल्या सगळ्या बकऱ्यांना मित्रांनो आपल्या गव्हाणीमध्ये चारा टाकलेला आहे। हे बघा या गव्हाणीमध्ये टाकलेला आहे यासुद्धा आणि त्यासुद्धा टाकलेल्या आहे। हे बघा त्यासुद्धा टाकलेल्या आणि इकडं सुद्धा टाकलेलं आहे। हे बघा इकडं सुद्धा टाकलेलं आहे आपण। हे बघा आणि इकडं आपल्या मोठ्या मोठ्या बकऱ्या खातात, जशी ही बकरी झाली ही बकरी झाली आणि तिकडं छोट्या छोट्या म्हणजे लहान लहान बकऱ्या आणि इकडं आपले एकदम छोटे पिल्ले। हे बघा आणि यामध्ये हे बकरी टाकलेली आहे मोठी, कारण या बकरीला मित्रांनो हे सगळ्या बकऱ्या मारते तर कोणी खाऊ देत नाही, त्यामुळं छोट्या पिल्ल्यामध्ये ते मस्त खाते, सगळ्या बकऱ्या खायला लागल्या। हे बघा हे काहीच उभे आहे मित्रांनो। हे बघा काही खा लागलं नाही, कारण काल आपण हरभऱ्याच्या रानामध्ये मित्रांनो खायला घेऊन गेलो होतो। तर काही हरभरे पडलेले होते तर हरभरे खूप एवढे खाल्ले मित्रांनो की काही अशा बकऱ्या फुगल्या, गॅस पकडल्या त्याच्या पोटामध्ये। हे बघा असं डबडब असते तर थोडंसं खाते काही आणि आपण गॅस काढलेला आहे सध्याचा। काही खा लागल्या तरी आपण गॅस काढल्या। आता हे बकरी पहा आपली पांढरी बकरी बघा या कशी फुगलेली आहे। आता नेमकं बघा त्याला नेमकं म्हणजे फुगणं कसं तर हे बघा आता पोट फुल झालं होणं आणि
दाबलं असं, जर आपण असं मारलं तर असं डबडब आवाज येतो मित्रांनो. तर समजा आपली बकरी फुगली. दुसरी एक बकरी दाखवतो, ते म्हणजे आपली बघा आळ्या बकरी. इथं सुद्धा पोट बघा तुम्ही, लिमिटपेक्षा खूप फुगलं. हे बघा असं डबडब असा आवाज येतो. असा आवाज आला मित्रांनो की समजायचं बकरी आपली फुगली. आणि आपली लेडी बघा, तेव्हा तुम्हाला दिसत असेल, ते बघा दूध पिऊन झाले की नाही मित्रांनो, तर कसे उड्या मारते इकडून तिकडं खेळण्यात. आता ते मग्न होते. आपल्या गाईला सुद्धा टाकलेलं आहे. तर बकऱ्याला मित्रांनो आपण ऑटोमॅटिक नाही पण नळाची व्यवस्था केलेली आहे. हे बघा आता हे नळाचं बघा असं डायरेक्ट पाणी देते. आणि आपल्या टाकी मित्रांनो फुल भरून ठेवत असतो. आणि आपल्या गाईला तशी व्यवस्था नाही, आपण गाईला फक्त टोपल्यात ठेवलेलं आहे तिथं. हे बघा गाईला आपण टोपलं, तेव्हा ते सुद्धा आपण तिनं पिलं. तर याच्यामध्ये पुन्हा पाणी टाकायचं. आणि गाईला सुद्धा आपण टाकलेलं आहे. हे बघा मस्तपैकी चारा. हे मित्रांनो आपण जे कडबा असते, कड्याळ म्हणतो आम्ही तिला, ते आम्ही आपल्या वावरामध्ये लावलेलं आहे. आणि ते जे आहे आपण आपल्या कडबा कुट्टीमधून आम्ही बारीक करतो. आणि बारीक करून त्यामध्ये कुटार मिक्स करतो. हे कुटार कायचं आहे तर ते सांगतो. ते कुटार आहे मित्रांनो आपण हरभऱ्याचं चना म्हणतात मित्रांनो. तर ते कुटारसुद्धा दाखवतो, जे आपले पिल्ले पहिले गाय राहायची. हे बघा याच्यामध्ये, हे बघा सगळं कुटार आहे. आणि आपल्या इथं गाय राहायची मित्रांनो, तुम्हाला माहिती इथं गाय, आम्ही इथं पिल्ले राहायची, त्याच्यामध्ये आपण हे कुटार भरलेलं आहे. आणि आता आपली गाय मित्रांनो बाहेरच राहते, कारण तेवढं आता उन्हाळा लागलेला आहे, त्यामुळे थंडी तेवढं लागत नाही. हे बघा आपल्या शेजारी गायसुद्धा राहते. आपले फार्म असं आहे मित्रांनो. आणि आपलं घरसुद्धा असंच आहे मित्रांनो. हे बघा तर आपण पहिले आपल्या गाईला मित्रांनो पाणी टाकू, मग पुढं पाहू. हे बघा आता पाणी तर आपण टाकलेलं आहे याच्यामध्ये. आणि आपली गायसुद्धा आता खाण्यात पूर्णपणे मग्न आहे. अशा प्रकारे मित्रांनो आपल्या गाईचं सुद्धा खाणं झालेलं आहे. तिला अलीकडं आता बांधलेलं आहे. आणि लिलडी आणि आपली गाय छानपैकी बसलेली आहे. बघा तर आपलं खाणंसुद्धा अर्धत ठेवलेलं आहे तिनं. बघा तर मग संध्याकाळी 3 वाजता अजून पुन्हा ते खाते उठून. आता मस्त आराम करते. आणि हवा बघा मित्रांनो, आमच्या इकडं खूप हवा चालली. तर बकऱ्याचं सुद्धा खाणं झालेलं आहे. बघा आता सगळ्या बकऱ्या मित्रांनो आराम करते. बघा आपला बोकड. तर याच्या मित्रांनो 4 बकऱ्या क्रॉस झालेल्या आहे याच्यापासून. बघा पाणी पण फुल राहते. 4 बकऱ्या याच्यापासून क्रॉस झालेल्या आहे. आणि काही बकऱ्या आपल्या स्टेजवर बसल्या, काही खाली बसल्या आणि काही खात आहे. हे बघा संध्याकाळवरी मित्रांनो 3 वाजेपर्यंत पुन्हा हे सगळं खाऊन टाकते. उरलं सुरलं सगळं पूर्ण खाऊन टाकते. फक्त कुटाराच्या काड्या राहते. आणि इकडं आपले छोटे पिल्लेसुद्धा सोडलेले आहे. हे बघा आणि आपल्या छोट्या पिल्ल्यानं बघा मित्रांनो कसं खाल्लं तुम्ही. हे बघा फक्त काड्या ठेवलेल्या आहे, बाकी संपूर्ण खाल्लं. तर अशा आपल्या सगळं बकऱ्यासुद्धा खाते. त्या गव्हाणीमध्ये फक्त राहिलेले आहेत, ते पण खाऊन टाकते. आणि आता बोकडं मित्रांनो सध्याचा आता आराम करते. आपल्या 4 बकऱ्या सध्या आपल्या क्रॉस झालेल्या आहे. आणि 2 बकऱ्या आता डिलिव्हरीसाठी पुन्हा तयार आहे. आणि पुन्हा मग 3 वाजता मित्रांनो आपल्या बकऱ्या चरायला जाते. तर हे होतं मित्रांनो आपल्या या ब्लॉगमध्ये. ब्लॉग आवडला असेल मित्रांनो लाईक करा, शेअर करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि हां बेल आयकॉनला नक्की दाबा मित्रांनो. आणि असेच नवीन मित्रांनो आपल्या चॅनलवर व्हिडिओ येत राहतील. तर हे व्हिडिओ कसा वाटला मित्रांनो कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये.